मुंबई हाईकोर्ट के आदेश के बाद मुंबई खाली करने का आदेश दे दिया गया है। वहीं आपको बताना चाहेंगे कि इसमें मौजूद है वासी टोल नाके की। इधर आप देख सकते हैं किस तरह से पुलिस का बंदोबस्त किया गया है। वहीं सीआरपी की टीम भी यहाँ पर मौजूद थी और देख सकते हैं कि जो गाड़ियों का जाम लगातार यहाँ पर लगा हुआ है और पुलिस इसे पूरी तरह से सफल रही है हटाने के लिए। आप देख सकते हैं किस तरह बंदोबस्त किया गया है। वहीं आपको बताना चाहेंगे कि यहाँ पे जो मराठा जो आंदोलक थे मुंबई से आना शुरू कर दिए हैं, उनको नवी मुंबई में ना रोकते हुए बल्कि जो पार्किंग के लिए जगह दी गई है वो खारघर के एक एरिया दिया गया है, वहाँ पे पार्किंग की जाने के आदेश यहाँ की पुलिस लगातार दे रही है। कोणाची मागणी आता तरी सरकारने जे काही मसूद आणून दिलेला आहे त्यावरती दादांनी काहीतरी सूचना दिलेल्या आहेत आणि ज्या काही मागण्या मान्य केल्या ते एका तासात जर जी आर काढला तर आम्ही मुंबई एका तासात खाली करू म्हणून आज दिलेला आहे आणि तेही शांततेत। पण हा जी आर निघाल्यानंतर तुम्ही मुंबईकर आजपर्यंत कधी न बघितलेला जल्लोष दिसेल तुम्हाला इथे। ते पूर्ण रस्ते गुलालाने लाल झालेले दिसतील, पण तो जी आर निघापर्यंत आम्ही मागच्या वेळेस आमचं फक्त राजपत्र काढून फसवणूक केली होती सगळे सोयऱ्याचाही करून, आणि तो फसवणूक जर काही का असना या फडणवीसांनी जर बदलून मराठ्यांच्या पारड्यात जर हे आरक्षण टाकलं तर मराठा समाज त्यांचा सदैवरून राहील। हे आम्ही फडणवीसाचा दोष करत नाही नक्कीच, पण आम्ही तो जी आर काढा, आम्हाला टिकलणार आणि कुठले फसवा आरक्षण नको आहे आणि दादा जोपर्यंत फायनल सांगत नाहीत तोपर्यंत आम्ही कसलाही जल्लोष करणार नाही। गुलाल किलोमध्ये नसतो, गुलाल मराठ्यांचा गुलाल मोठ्याने असतो। दादा जरांगे पाटलाच्या नेतृत्वाखाली हे जे उपोषण चालू होतं आणि मराठवाड्यातल्या लोकांना पूर्णपणे न्याय मिळालेला आहे, तर आमची सरकारला एक विनंती आहे, औंध आणि सातारा या लोकांचा सुद्धा शासन निर्णय लवकर हे गॅजेटियर लागू करावं। हैदराबाद गॅजेटियरमुळे मराठवाड्यातल्या संपूर्ण मराठा समाजाला या ठिकाणी ओबीसीतून आरक्षण मिळणार आहे आणि मराठवाड्यासारख्या मागास भागातल्या लोकांना शिक्षणाची आणि नोकरीची दालनं खुली होणार आहेत। त्यामुळं जास्तीत जास्त आत्महत्या ह्या मराठवाड्यामध्ये असल्यामुळं पूर्वीच्या विदर्भ आणि मराठवाड्याप्रमाणे आता आमचा मराठा समाज त्या ठिकाणी प्रवाहाबरोबर येणार आहे, शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये संधी मिळणार आहे। त्यामुळं आम्ही मराठवाड्याच्या वतीनं मनोज दादा जरांगे पाटलांचे विशेष आभार मानतो, कारण आमचा पहिल्यांदाच नेता अण्णासाहेब पाटलाच्या नंतर मनोज दादा जरांगे पाटील हा खरा मराठ्याचा नेता आहे। शिवाजी महाराजांनंतर मनोज दादा जरांगे पाटील हा संपूर्ण महाराष्ट्र आणि बहुजन समाजाचा मराठा समाजाचा गळ्यातल्या ताईत असलेला एक आमचा नेता झालेला आहे। आंदोलनामध्ये जरी सरकारने आम्हाला किती कोणीच पकडण्याचा प्रयत्न केला असला तरीही नवी मुंबई असो मुंबई असो तिथल्या ज्या राहणाऱ्या मराठा सेवकांनी किंवा मराठा समन्वयकांनी आमच्या ज्या मागण्या असतील किंवा आम्हाला जे सहकार्य केले असेल किंवा आम्हाला जी मदत केली असेल ते आम्ही आयुष्यभर विसरणार नाहीत, कारण शेवटी ही पानिपत सारखी आमच्या वेळ आणली होती सरकारने, परंतु या आमच्या इथल्या सेवकांनी आम्हाला तेव्हा आम्ही त्यांना शतशे नमन करतो, सर्वांना हात जोडून अभिवादन करतो सर्वांच्या।